नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत खमंग रस्सेदार भजी आमटी। किचनमधलं साधं साहित्य पण आमटी एकदम झक्कास झाली आहे बरं का। चला तर पटकन याची रेसिपी पाहूया। सगळ्यात अगोदर मी काय केलं, गॅसवरती एक जाळी ठेवली आणि त्यावरती मध्यम साईजचे 2 कांदे असे भाजून घेतले। कांदा भाजायला जरासा वेळ लागतो म्हणून अगोदर कांदे भाजून घेतले। थोडासा थंड झाला की याची वरची जी काळपट साल दिसते ना, ती साल काढायची। मस्त असा एकदम घरच्या साहित्यापासून मसाला तयार करते। चपाती सोबत किंवा भाकरी बरोबर एक नंबर भाजी लागते। नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती। कांद्याची सगळी साल काढून घेतली। तर इथे पहा, थोडंसं सुक्क खोबरं घेतले, त्याचे काप घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि जरासं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे भाजून घेतले। पुदिना घेतलाय, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। पुदिना असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल। माझ्याकडे होता त्यामुळे मी घातलाय। चव खूप छान लागते भाजीमध्ये। तर भाजून घेतलेले कांदे आणि अजून एक यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायला विसरू नका, पण माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी नाही घातली। आल्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे, म्हणजे व्यवस्थित छान असे बारीक होतं आणि कांदा सुद्धा थोडासा मधून असा कट करून घालायचा, कारण हे सगळं आता बारीक वाटून घ्यायचे। आणि जर उकळ असेल तर उकळात पाट्यावर ओट्यावर वाटलं ना तर आणखीनच चवदार भाजी होते। पण हल्ली एवढं कोण करत बसायचं, त्यापेक्षा काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून बारीक करून घ्यायचं। आणि आता तुम्ही पाहिलं की थोडेसे जिरे सुद्धा वाटताना यामध्ये मी घातले होते। जर असं पाणी घातलं ना की छान असं बारीक होतं। आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेत। टोमॅटो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे। टोमॅटो नाही घातलं तरीही चालेल, पण माझ्याकडे आहे शिल्लक त्यामुळे इथे याचा मी वापर करते। तर मोठ्या मोठ्या आकारामध्ये अशा फोडी कट करून घेते टोमॅटोच्या। याची बनवायची आहे मस्त अशी ग्रेव्ही, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सुद्धा छान असं बारीक वाटून घेतलं। मसाला तर बनवून ठेवलेलाच आहे। आता भजीची आमटी म्हटल्यानंतर भजी सुद्धा लागणारच ना। मग यासाठी काय करायचंय, पटकन असं थोडंसं बेसन पीठ घ्यायचं। आता आपल्याला किती प्रमाणात भजी बनवायचे त्यानुसार बेसन पीठ घ्या। तर इथे एक वाटीभर बेसन पीठ मी घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। भजी बनवताना अशी बनवा ना, एकदम हलकी कुरकुरीत झाली की आमटी सुद्धा मस्त होते। तर इथे पहा, मी थोडासा ओवा घातलाय आणि त्यानंतर जरासं लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट नसेल तर मिरची घातली तरी चालेल। भजी बनवायची म्हटलं की कांदा हा आलाच। तर आता इथे एक मोठ्या साईजचा कांदा मी एकदम बारीक पातळ असा कट करून घेते। भजी बनवण्याचे बरेच असे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत। पाहिले नसतील तर नक्की पहा। कांदा चिरून झाला की असा थोडासा सुटसुटीत करून घेतला। आणि बघा, भजी तर सगळ्यालाच बनवायला येतात, त्यामुळे भजी तळतानाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नाही केला, कारण की व्हिडिओ पण म्हणजे रेसिपी पण खूप मोठी होईल। थोडंसं पाणी घालून हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मग कांदा घालून मस्त अशी गरमागरम भजी तळून घ्यायचे। चला आता पटकन फोडणीची तयारी करायची। 1 चमचाभर तेल घेतले। तेल तापते तोपर्यंत पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले। आता पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार ठेवायचं आहे। सगळ्यात अगोदर कढीपत्त्याची पानं घातली तेलामध्ये। एवढा भारी मसाल्याचा स्वाद यायला लागलाय ना, जसा जसा आपण हा मसाला परतून घेऊ ना तसा यामध्ये याचा खमंगपणा उतरतो। त्यामुळे छान असं हे परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग थोडेसे सुके मसाले घालायचे। सुरुवातीला 1 चमचाभर मी लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला जो असतो ना, त्यामध्ये भरपूर असे मसाले घातलेले असतात पहा। तो मसाला इथे मी अर्धा चमचा वापरलाय। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर इथे मी धने पावडर 1 चमचा घातलेला आहे. थोडीशी जिरपुडी ते वापरते, अर्धा चमचा. अर्धा चमचा गरम मसाला घातला. चांगलं परतून घेतल्यानंतरच यामध्ये टोमॅटो जे बारीक केलं होतं ते घालायचं आहे. आणि मैत्रिणींनो, रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का. बरीचशी रेसिपी बाकी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. चला बरं मग पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. छान असं हे घट्ट होईपर्यंत मी बघा परतून घेतलं आणि त्यानंतर हे जे गरम केलेलं पाणी आहे तेच यामध्ये घालायचे. लक्षात ठेवा, थंड पाणी घातलं की भाजीची चव जाते. चवीनुसार घालायचं आहे मीठ. मंद आचेवरती एक 5 मिनिटं तरी ही आमटी चांगली उकळून घ्यायची. भाजीला बघा दाटसरपणा यायला लागलाय, कलर पण छान आलेला आहे. छोटी छोटी जर भजी असती ना तर अशी अख्खी घातली तरी चालतात, पण मी जर अशी मोठी बनवली होती त्यामुळे याचे 2-2 असे तुकडे करून घालते. एखाद्या दिवशी होतं असं की घरात काहीच भाजीला नसतं आणि मग आपण विचारात पडतो की काय बनवावं, आणि माझंसुद्धा आज असंच झालं होतं. मग नंतर लक्षात आलं की मस्त छान अशी जुनी पारंपरिक रेसिपी बनवूया. आणि खरं सांगू का, सगळ्यांनी एवढी आवडीने खाल्ली ना. गॅस आता मी बंद केलाय आणि भजीमध्ये रस्सा चांगला मुरला ना, चव मात्र एक नंबर लागते. मस्त अशी खायला जबरदस्त टेस्टी लागते. नक्की तुम्ही सुद्धा अशीच बनवून बघा, एवढी आवडेल ना सर्वांना. मग तुम्ही चपातीसोबत, भाकरीबरोबर, भाताबरोबर कशासोबत पण खावा, एकदम जबरदस्त लागते. खायला घेतल्यानंतर मात्र त्यासोबत कांदा आणि लिंबू घ्यायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.